2017 साली उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका रंगात आल्या होत्या। या निवडणुकीत मोदी शहा यांच्या पुढे यूपीच्या दोन पोरांनी म्हणजेच अखिलेश यादव आणि राहुल गांधींनी आव्हान निर्माण केलं होतं। या निवडणुकीत एक चेहरा टीव्हीवर आणि प्रत्येक प्रचार सभेत भाजप 300 पार जाणार असं विश्वासानं सांगायचा। पण उत्तर प्रदेशमध्ये असणारी जातीय समीकरणं, तिथं सपा आणि बसपाची असणारी ताकद, यामुळे भाजप 300 पार जाणार या घोषणेवर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं। मात्र 2017च्या विधानसभा निवडणुकांचे जेव्हा निकाल लागले तेव्हा भाजपनं उत्तर प्रदेशमध्ये न भूतो न भविष्यती अशा 312 जागा जिंकल्या। भाजप 2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 300 पार जाणार ही भविष्यवाणी करणाऱ्या या नेत्याचं नाव होतं केशव प्रसाद मौर्य। सध्या केशव प्रसाद मौर्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत आणि काही दिवसांपासून माध्यमांमध्ये चांगले चर्चेत आहेत। त्यांचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात सुरू केलेली मोर्चेबांधणी। योगींविरोधात केशव प्रसाद मौर्य कशा प्रकारे गटबाजी करत आहेत याचं उदाहरण म्हणजे काल 17 जुलै रोजी दिल्लीत आणि उत्तर प्रदेशात घडलेल्या दोन घटना। एकीकडे लखनौमध्ये योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घ्यायला गेले, तर दुसरीकडे केशव प्रसाद मौर्य अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा करत होते। सध्या दिल्लीत मौर्य यांची गटबाजी इतकी वाढली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांना बोलवून उत्तर प्रदेशमध्ये नेमकं काय घडतंय याची विचारपूस केल्याचं सांगितलं जातंय। पण उत्तर प्रदेशमध्ये योगींसारखा सक्षम मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात गटबाजी करणारे केशव प्रसाद मौर्य आहेत तरी कोण? त्यांची उत्तर प्रदेशच्या राजकारणात ताकद किती आहे आणि ते गटबाजी करून काय साध्य करू इच्छितात, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। केशव प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशातील मौर्य समाजातून येतात। हा समुदाय ओबीसी वर्गात मोडतो। भाजपनं ज्या नॉन यादव ओबीसी राजकारणाची सुरुवात केली त्या राजकारणाचा एक प्रमुख चेहरा म्हणून केशव प्रसाद मौर्य ओळखले जातात। नॉन यादव ओबीसी समाजातून येणं हीच त्यांची मुख्य ताकद असल्याचं समजलं जातं। उत्तर प्रदेशच्या राजकारणात केशव प्रसाद मौर्य यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्यासोबत केली जाते। नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच मौर्य यांनी सुद्धा लहानपणी चहा विकण्याचं आणि वर्तमानपत्र टाकण्याचं काम केल्याचं सांगितलं जातं। तसंच मोदींप्रमाणे मौर्य सुद्धा ओबीसी समाजातून येतात, त्यामुळे त्यांचं उत्तर प्रदेशच्या राजकारणात महत्त्व अधिक वाढलेलं आहे। उत्तर प्रदेशमध्ये मौर्य समाजाची मतं जवळपास 8.5% आहेत। भाजप उत्तर प्रदेशमध्ये ज्या नॉन यादव ओबीसींचं राजकारण करतो त्यासाठी मौर्य समाजाची मतं त्यांच्यासाठी आवश्यक ठरतात। या नॉन यादव ओबीसी मतांमुळेच भाजप 2017 आणि 2022 साली उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक जिंकू शकला होता। भाजपनं या निवडणुकांमध्ये केशव प्रसाद मौर्य आणि स्वामी प्रसाद मौर्य यांसारख्या मौर्य समाजातील चेहऱ्यांना पुढे केलं होतं। त्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये 35% असणाऱ्या नॉन यादव ओबीसींना आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आलं होतं। आता या सगळ्यात केशव प्रसाद मौर्य यांना प्लसमध्ये घेऊन जाणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची भाजपसोबत सुरुवातीपासून असणारी निष्ठा। केशव प्रसाद मौर्य हे कॉलेज वयात विश्व हिंदू परिषदेसोबत जोडले गेले। 1991च्या राम जन्मभूमी आंदोलनात सुद्धा त्यांनी भाग घेतल्याचं म्हटलं जातं। त्यामुळे मंडल आणि कमंडल या दोन्ही गोष्टी सोबत असल्यामुळे मौर्य यांचे महत्त्व भाजपमध्ये अधिकच असल्याचं सांगितलं जातं। त्यांचं भाजपमध्ये असणारं महत्त्व एका घटनेनं अधोरेखित होतं। 2022च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी स्वतः केशव प्रसाद मौर्य सिराथू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरले होते। यावेळी त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळेल का नाही याविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या। पण मौर्य यांना उपमुख्यमंत्रीपद न दिल्यास नॉन यादव ओबीसी समाज भाजप विरोधात जाईल, यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्याचं सांगितलं जातं। केशव प्रसाद मौर्य यांची दुसरी ताकद म्हणजे त्यांची उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या संघटनेवर असलेली पकड। योगी आदित्यनाथ हे उत्तम प्रशासक आहेत, त्यांची उत्तर प्रदेशच्या जनमानसावर पकड आहे। तसंच योगी हे देशभरात प्रसिद्ध आहेत। पण उत्तर प्रदेशमधील भाजपमध्ये कुणाची ताकद आहे हा प्रश्न विचारल्यास अनेक जण केशव प्रसाद मौर्य यांचं नाव घेतात। याचं कारण म्हणजे 2017च्या विधानसभा निवडणुकीत मौर्य यांनीच भाजपचं नेतृत्व केलं होतं। या उलट योगींविरोधात सध्या उत्तर प्रदेशमध्ये तक्रारी सुरू आहेत। योगी आमदारांना भेटत नाहीत, मंत्र्यांच्या कारभारात दखल देतात, फक्त अधिकाऱ्यांमार्फत सरकार चालवतात, अशा विविध तक्रारी सध्या योगींविरोधात सुरू आहेत। पण केशव प्रसाद मौर्य मात्र आमदारांच्या सुखदुःखात सहभागी होतात, सामान्य पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेतात, पक्षांच्या विविध अडचणीत सहभागी होतात असा त्यांच्या बाबतीत समज आहे। सध्या योगी आदित्यनाथ सरकारमध्ये वाहतूक मंत्री दयाशंकर सिंह सोडले तर योगींकडून कुणीच नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात। त्यामुळे उत्तर प्रदेशच्या पक्षांतर्गत राजकारणात
केशव प्रसाद मौर्य यांचा गट स्ट्रॉंग असल्याचं सांगितलं जातं. त्यांची उत्तर प्रदेशच्या भाजपवर असणारी पकडच त्यांची ताकद असल्याचं म्हटलं जातं. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची सांगण्यासारखी तिसरी ताकद म्हणजे त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत असणारी जवळीक. उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शहा गटाची लढाई सुरू असल्याचं सांगितलं जातंय. त्यात केशव प्रसाद मौर्य हे अमित शहांच्या जवळचे नेते समजले जातात. 2012 साली UPA 2 सरकारच्या काळात कोर्टानं अमित शहांना गुजरातपासून दूर राहण्याचे आदेश दिले होते. तेव्हा अमित शहांना भाजपनं उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली होती. याच वेळी केशव प्रसाद मौर्य यांच्यासारखा नॉन यादव OBC चेहऱ्याला सोबत घेऊन शहांनी UPच्या राजकारणात जातीय समीकरणांच्या खेळी खेळल्या आणि त्यांना त्यात यश सुद्धा आलं. त्यामुळे शहा आणि मौर्य हे एकमेकांना 2012 सालापासून ओळखत असल्याचं सांगितलं जातं. 2014 साली केंद्रात नरेंद्र मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. यानंतर उत्तर प्रदेश राज्य जिंकण्याच्या दृष्टीनं शहांनी केशव प्रसाद मौर्य यांना 2016 साली उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष बनवलं आणि 2017 साली भाजपनं उत्तर प्रदेश राज्यात विधानसभा निवडणूक जिंकत स्वबळावर सत्ता स्थापन केली. 2017 साली विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर जेव्हा उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली तेव्हा कोणतीही चर्चा नसताना योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यात आली. योगी आदित्यनाथ हे नरेंद्र मोदी गटाचे समजले जातात. त्यामुळे योगींची निवड अमित शहांनी न करता मोदींनी केल्याचं मानलं जातं. 2021 साली योगींना ज्यावेळी मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या चर्चा सुरू होत्या त्यावेळी शहांचा हा गट सक्रिय असल्याचं बोललं जातं. त्यावेळी सुद्धा योगींनी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्री पद वाचवलं होतं असं सांगितलं जातं. आनंदीबेन पटेल या देखील मोदींच्या जवळच्या समजल्या जातात आणि त्यांनीच योगींचं मुख्यमंत्रीपद जाण्यापासून वाचवलं होतं असं म्हटलं जातं. काल सुद्धा जेव्हा योगींचे मुख्यमंत्रीपद संकटात आहे अशा चर्चा सुरू झाल्या तेव्हाच योगींनी आनंदीबेन पटेल यांची भेट घेणं या गोष्टी UPत वेगळं काहीतरी घडतंय याचं निर्देशक असल्याचं सांगितलं जातंय. कारण राजकारणात भेटीची वेळ काळ याला प्रचंड महत्त्व असतं. यासोबतच लहानपणापासून संघाच्या शाखेत जाणं, कॉलेज वयात विश्व हिंदू परिषदेशी जोडलं जाणं यामुळे मौर्य यांचा संबंध संघासोबत आला. त्यामुळे सध्या UPत संघाच्या एक गटाचा सुद्धा पाठिंबा मौर्य यांना असल्याचं म्हटलं जातंय. पण उत्तर प्रदेशमध्ये आपल्या गटाची वेगळी ताकद दाखवून केशव प्रसाद मौर्य कोणत्या गोष्टी साध्य करू पाहत आहेत तर केशव प्रसाद मौर्य सध्या करू पाहत आहेत अशी पहिली गोष्ट म्हणजे भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष होणं. JP नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलाय. भाजप सध्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या शोधात आहे. मौर्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात असं बोललं जाते. सध्या देशातल्या राजकारणात OBC नेत्यांना महत्त्व प्राप्त झालंय. याच बळावर मौर्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ इच्छितात अशा चर्चा आहेत. जर भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं नाही तर मौर्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ पाहत आहेत असं सांगितलं जातंय. पण उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारखा प्रबळ स्पर्धक असताना मौर्य यांना मुख्यमंत्रीपद मिळणं कठीण असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे दोन मोठ्या नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष वाढण्यापेक्षा अमित शहा मौर्य यांना दिल्लीत बोलवू शकतात अशा सध्या चर्चा आहेत. यापैकी काहीच नाही मिळालं तर केशव प्रसाद मौर्य भाजप सोडतील का अशा देखील चर्चा आहेत. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मौर्य यांना मान्सून ऑफर 100 लॉ सरकार बनाव असं ट्विट करून सरकार बनवण्याची ऑफर अप्रत्यक्षपणे दिल्याचं बोललं जातं. पण मौर्य यांची भाजप सोबतची निष्ठा पाहता ते असं काहीतरी करतील याविषयी शंका बाळगल्या जात आहेत. पण योगी आणि मौर्य या लढाईमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील आगामी दिवस हे नक्कीच गंभीर वळण घेऊ शकतात असं राजकीय विश्लेषक सांगतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? केशव प्रसाद मौर्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील की UPचे मुख्यमंत्री? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.